आपल्या आपल्या पद्धतीने आपला प्रश्न सोडवून घ्यायचा आहे। आपण कोणी मागे व्हायचा प्रश्न नाही। कोणा ऊनचा कधी कधी मध्ये सोनाचा खूप कडाकाच ना तडाका तडाका पण आहे उन्हाचा। रात्री पाहिलं तर इकडं डुकरं फिरत राहता, कुत्रे फिरता आणि तिथेच आपले लोक इथे झोपलेत। हे आता 2 दिवस झाला आणि हा 3रा दिवस उजाडला आहे। आपण पाहिलं का हा पैसा भरती म्हणजे फक्त पैशामध्ये नोकरी लागली पाहिजे एवढ्यासाठी आपण बसलेलो नाही। नोकरी हा तर आमचा अधिकारच आहे, तो आम्ही मिळवणारच। पण त्याच्या सोबत ज्या आदिवासी भागातील ज्या हजारो समस्या आहेत, मग त्या आरोग्याचा असो, त्या पिण्याच्या पाण्याचा असो, सिंचनाचा शेतीचा पाण्याचा प्रश्न असो, तिकडच्या शिक्षणाचा असो, असे जे शेकडो आपले प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्न आदिवासींनी सोडवले पाहिजे। स्वयंशासन प्रणाली लागू झाली पाहिजे, अशा मागणीसाठी आपण इथं बसतो। आणि त्यासाठी 1996 साली कायदा पण झाला असेल केंद्र शासनात आणि केंद्राने तो कायदा पास केला। परंतु तेवढं होऊन सुद्धा आपल्याला मागणी पदरात पडून घेण्यासाठी इथं बसावं लागतं। ही चांगली गोष्ट आहे का? हे शासनाला कळायला पाहिजे। कालपर्यंत आम्ही थोडं पॉलिटिकल बोलत नव्हतो, आता आपल्याला काही बंधनं राहिलेले नाही। जर एखादा माणूस त्याची जीवाची पर्वा न करता आंदोलनात बसला तरी कोणत्याही हरामखोर पुढाऱ्याने किंवा कोणत्याही राजकीय यंत्रणेने किंवा प्रशासनाने आजपर्यंत काहीही दखल घेतली नाही। वरती पाऊस पडतोय, खाली बसले माणसं आहे, इथे जनावर नाही आणि इथं मंडप लावायचं नाही। का बरं लावायचं नाही? तो लावणार आपण आज, कळलं ना? आपण खाली पण बसायचं नाही, आपण आता पुढचे पण लावू आणि कोणाचे दम असेल त्याने आम्हाला अडवावं। काल काही सारे हरामखोर नीच लोक तो रस्ता रोखाचे बॅरिकेड लावले, त्यांनी बाजूला काढला आणि रस्ता चालू करून दिला। अरे आता माझ्या तोंडात शिवाय येतात, मग ते माझ्या सटकलं का वेगळं सुरू राहतात। त्या हरामखोरांना कळायला पाहिजे का तुझेच लोक बसले आणि तुझ्याचसाठी बसले। दारू प्यायची काही भडव्यांनी आणि दारूच्या नशेमध्ये त्यांचं जीवन बरबाद, पण पुढच्या पिढीला काही मिळवायचं आहे त्यात पण हो घालायचा। आणि असे जे हरामखोर आहेत आता आम्ही ठेचल्याशिवाय सोडणार नाही। पोलिसांना पण माझं म्हणणं आहे, तुमचं दम असेल ते करा। आम्ही आता इथे बसणार म्हणजे बसणार, पण जनावरांसारखे बसणार नाही, माणसासारखे बसू। एकदम सगळ्यांनी भिजायचं नाही। आपण मंडप लावायचं म्हणजे लावायचा, खुर्च्या लावायच्या, कोणात काय असेल ज्याला करायचं ते त्याने करावं आणि त्या पद्धतीने कामाला लागावं। या प्रशासनाला कळलं पाहिजे का इथं काय अडचण आहे, कळवलं पाहिजे, ते सोडून दिला। ती शहाणी तहसीलदार आपल्या तालुक्याची गाडी इथं आली आणि म्हणे बॅरिकेड लावले, इथं दोर लावले। अरे तुला तालुक्याचं पालकत्व दिलं आहे, यांची सोय पण करायला पाहिजे ना। आंदोलनाला लोक बसले, प्रशासनाची जबाबदारी आहे, त्यांची पाण्याची सोय आहे का नाही? एखाद्या याच्यामध्ये काय जर आजारी पडला, काय अडचण आली तर त्या दवाखान्याची सोय पाहिजे। आणि हे सगळे भामटे लोक आपल्याच कामासाठी लागलेले आहेत, यांना काही फुकटाचा पगार द्यायचा नाही आहे। यांना पगार मिळतो तो आपली सोयी सवलतीसाठी आहे, हे बरोबर आहे का नाही? आणि आपलं तर म्हणणं आहे ह्या चोरांनी इकडे थांबावंच नाही, इकडच्याच लोकांनी इथं आपलं शासन करावं आणि तोच पैशाचा मुख्य मुद्दा आहे। आणि तेच लोकांना फुकत आहे का जर लोकांच्या हातात इथलं सगळं कारभार दिला तर आमच्या पोरांना काय मिळेल? आम्ही कुत्र्यासारखं दुसऱ्याकडे फिरू आणि इकडे मलाही आहे ना, अडाणी माणूस आहे, साधा माणूस आहे, त्याला हजारो प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे नडता येतं, त्याला लुटता येतं आणि म्हणून सगळ्याचे रिग राहते इकडे यायला आदिवासी भागात, कारण इकडे मलाही चटायला मिळते आणि देशावर यांना कुत्र विचारत नाही। आणि म्हणून ते इकडे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत इथे बसू नये, हे राजा होऊ नये असं त्यांना वाटतंय। आम्ही ते पत्रक जेव्हा छापायचं होतं त्याच्यामध्ये एक स्लोगन टाकायचं होतं, तर मी असं सुचवलं, म्हटलं टाका आदिवासी राजा जागा हो आणि स्वयंशासनाचा धागा हो। तर काही जरा वरिष्ठ लोकांनी सांगितलं अरे आम्हाला अजून राजाच होऊ दिलेला नाही, तर आता आपण पण जागे झाले पाहिजे तर आपल्याला राजा होण्यासाठी ज्या हरामखोरांनी थांबवलं आहे त्यांचे पण आपण तुकडे पाडायला पाहिजे। ही गोष्ट बरोबर आहे की नाही? आता तुकडे पाडायचे जर म्हटले म्हणजे प्रत्यक्ष शरीर नाही छाटायचं,
आता लोकशाही आहे, लोकशाही मार्गाने आपण आंदोलन करून आपला हक्क मिळवला पाहिजे, आपले अधिकार गाजवले पाहिजे आणि त्या पद्धतीने आपलं आपण काम करायला पाहिजे. हे राज्य शासन आहे, तुम्ही पाहिलंय. त्यांनी एक निर्णय घेतला. आता आम्ही राजकारण बोलत नव्हतो, आता बोलायला लागले. आज 1500 रुपये द्यायचं एका महिलेला. एका घरात 2 असतील तर 1500 असे 3000 द्यायचे. ते दिले. ज्यांनी प्रकरण ज्याचं बरोबर होतं त्यांना दिलं. आता दिल्यानंतर तुम्हाला तिथं मिटिंग घेऊन आणि महिलांना बोलवायचं काय काम आहे का? तुम्हाला कळतंय ना? तुम्ही दिलंय, तुमच्या बापाचं दिलं का? आम्ही जो टॅक्स भरतो त्या टॅक्स मधून तुम्ही हा पैसा देता. आपण ज्या ज्या वस्तू विकत घेतो त्याच्यावर टॅक्स आहे, त्या टॅक्स रुपये सरकारला पैसे जमा होतात. एक सिमेंटची गोंद जर घेतली आपण, सिमेंट बॅग, तर त्याला 28 रुपये 100 रुपयाला टॅक्स. आता बॅग मिळते आपल्याकडे 350-400 रुपयाला, म्हणजे 100 रुपये आपला टॅक्स जातो. कुणाला? हे जे चोर बसले ते म्हणतात आम्ही देऊ राहिला. हे तुमच्या बापाचं देत नाही, हे आमच्या हक्काचं आहे आणि ते तुम्ही आजपर्यंत लपून ठेवला होता. आता प्रदर्शन दाखवायला तिथं महिला येऊ द्या, 900 गाड्या दिल्यात. अरे गाडीचं डिझेलचं भाडं जाणार, आमच्या पैसे जे कष्टाचं आहे त्याच्यातून मिळालेल्या टॅक्सातून तुम्ही भरणार आहे. तुमच्या बापाच्या प्रॉपर्टी मधून कोणी पैसे भरणार नाही. आणि म्हणून इथं कोणी 150 अंतर करायचं जर केला प्रयत्न, आता आम्ही त्याचं पण तंगडी मोडल्याशिवाय सोडणार नाही. जर कोणत्या हरामखोराने जर मध्ये व्यत्यय आणायचा प्रयत्न केला त्याने सावध होऊन यायचं. आता आम्ही एकदम संयमाने सगळं पाहत राहिलो. मंडप टाकायचं नाही. का बरं टाकायचं नाही? भोसडीच्या तुम्ही शायनिंग मध्ये एअर कंडिशन मध्ये राहायचं आणि आम्ही मंडप टाकायचं नाही, ऊन लागायला नको. पावसात भिजलं तरी चालेल, ही पद्धत आहे का? हे कदापि आपण सहन करायचं नाही. आणि जर कोणी शहाणपण केला, प्रशासनाला आम्ही वॉर्निंग देतो, गाड्या फोडल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आता त्याचाही आम्ही त्यातच शेवट करायचं, पण कमी पाहणार नाही. आणि म्हणून आपण पण जरा जागरूक झालं पाहिजे. म्हातारे लोक इथं आले पेसा कायद्याची अंमलबजावणीसाठी आणि तरुण मंडळी कुठे बसले त्यांनी पण आलं पाहिजे. आपण जेवढे इथं जमलोय तरुण मंडळी, यांनी पण तरुणांना सांगायला पाहिजे. कारण पुढचा जो बदल होणार आहे, पुढची जी क्रांती करायची असेल तर म्हातारे माणसं क्रांती करू शकणार नाही, ते तरुणांनाच करावी लागणार आहे. आणि हे आपल्या 5वीला पुजलंय. आदिवासींचा जर विचार केला तर आपण पाहिला पिढ्यानपिढ्या तेव्हापासून 18-20 दारिद्र्य, गरिबी, अज्ञानी, अडाणी, आर्थिक तंगी, खायची प्यायची तंगी. कोणामुळं? सरकारच्या धोरणांमुळे. याच्या आधी इंग्रजांच्या राजकारणामुळं, त्याच्या आधी मुघल आले त्यांच्यामुळं, त्याच्या आधी पण जे राजकारणी होते म्हणजे राजे लोक होते त्यांच्यामुळे हा माणूस मागे राहिला. आणि याला बिचारायला वाटतंय जंगलात मी शांतपणे जगतोय राहतोय, तो त्यातच समाधानी. आणि त्यामुळं म्हातारांची सवय आता पोरांना लागली आणि पोरं पण एकदम फॉर्म मध्ये. बापाला खायला मिळत नव्हता, पोराला आता 2 वेळचे जेवायला मिळत आहे. बापाला कपडा मिळत नव्हता, तो लंगोटीवर राहायचा, खोपरीवर राहायचा. आता याला जीन्सची पॅन्ट फाटकी, आता इकडं पुल्यावर फाटेल, इकडं गुडघ्यावर फाटेल, हे सगळं मिळायला लागला. आणि तोही इतका ओरडून गेला का आता मी श्रीमंत झालो. अरे तू काही श्रीमंत झालेला नाही. जगाचं जर आपण पाहिलं तर जग आता चंद्रावर जायचा विचार करताय आणि आपण इथं फक्त पोटा पाण्याचा प्रश्न, फक्त खायला मिळताय तेवढ्यावर समाधानी. आता विकासाची लढाई सुरू झाली, प्रगतीची लढाई सुरू झाली. आता विज्ञान युग आहे. जो ज्या पद्धतीने अभ्यास करेल, जो त्याच्यामध्ये काहीतरी कष्ट करेल तो पुढे जाईल. आणि आपण जर ते घेऊन बसलो, काल कोणीतरी म्हणे मोबाईल घ्यायचा पबजी मध्ये, पबजी म्हणजे मी पण कधी खेळलो नाही, पण पबजी म्हणजे काहीतरी गेम आहे आणि त्या गेम मध्ये तंद्रीत मोबाईल मध्ये रात्रंदिवस तो युट्यूब व्हॉट्सअप, आता कितीतरी चॅटिंग चालू आहे. तर चॅटिंग बाजार काय सांगू राहिले, तुम्ही आंदोलना बसले तर मुख्यमंत्री देणार आहे, तर झाटे जाय ना आणि आम्हाला ते ना त्या व्हॉट्सअप वर बोलून काही होणार नाही. तुम्ही पण उतरायला पाहिजे, तुम्ही पण जायला पाहिजे. तुमचा पीएम असेल, तुमचा सीएम असेल, तुमचा मिनिस्टर असेल तर त्याला तुम्ही सांगा भोसडीच्या आम्हाला हे काम तुम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजे. ते सोडून दिले आणि त्यांचे चाटुगिरी करण्यात काही लोकांचं काम चाललंय. तर तो सत्ताधीशांच्या चाटुगिरीमध्ये चाललाय आणि बिगर सत्ताधीशांचं चाललंय का काय, मला त्याच्यात कोण विचारणार आहे.
काय महत्व येणार आहे, इथं बसल्याने प्रश्न सुटणार आहे का? अरे प्रश्न सुटायचा विषयच नाही, कायदाच झालाय, हे मंजूर करून घ्यायचा विषयच नाही. त्याच्यासाठी बजेट पण अलर्ट झालंय, जी जागा भरायची आहे त्याचं बजेट आधीच धरलंय. त्यामुळे सरकारला कुठे पैसे द्यायचं कामच नाही. फक्त कसं आहे, घेणाऱ्याची जर झोळी फाटलेली आहे. वेगवेगळ्या अमेंडमेंट झाल्या, सुधारणा झाल्या आणि त्या सुधारणाप्रमाणे आपल्याला खूप दिलं गेलं, पण घ्यायला आपले खालचे जे लोकप्रतिनिधी होते ते बोलायला नको, पण आता पाळी आली. त्यांच्या भामट्यापणा म्हणा किंवा त्यांच्या अडाणीपणामुळे म्हणा किंवा त्यांच्या स्वार्थामुळे म्हणा आपली गरिबी काही संपली नाही, आपलं अज्ञान काही संपलं नाही आणि आपण जसे आहोत तसेच राहिलो. परंतु आपण आता ज्याने त्याने विचार केला पाहिजे का ही माझी लढाई आहे, ही कोणत्या पक्षाची लढाई नाही. कोणता पुढारी तो ओढत गेला, काय त्याच्याशी आम्हाला देणे गेला नाही, कोण शासन असेल माहित नाही. माझा हक्क मला मिळाला पाहिजे, माझा अधिकार मला मिळाला पाहिजे, यासाठी आपण पुढच्या काळामध्ये लढाई केली पाहिजे. आणि जर ती तशी आपण केली नाही, एक बरं झाला का पेशाचं हे मुलं बिचारे 270 काहीतरी नाशिकला उपोषणाला बसले आणि त्यांनी सुरुवात करून दिली, म्हणजे पेटवली एक काडी. आता ती पेटवलेली काडी आपण माडीला पण थपकून देऊ, वेळ लागेल, पण हळूहळू हा टेम्पो, हे जे आपलं आंदोलन, हे जे वेगवेगळे विषय, आपले प्रश्न हे पुढे वाढवत नेले, त्याला धग अजून वाढवली तर सरकारच्या बापाला ते द्यावं लागेल. कारण सरकार कोणाचं नाही, ते सरकार आपल्या मतावर आलेलं आहे. हे काय कोणाची जागिरी नाही. हे लाल सलाम नंतर दारू पिऊन तर लाल सलामनीच वाट लावले आखी. जर डेअरिंग मध्ये जर जागृत झालो तर ह्या चोरांना ते आपल्याला घरी आणून द्यावं लागेल. चला पुढारी आला का आपण त्याचे पाय पडा, त्याला कोंबडी कापा, त्याला बकरा कापा. अरे तो आपला सेवक, आपण कोण आहे? आपण मालक. द्यायला येतात. पाठिंबा म्हणजे काय? पाठिंबा म्हणजे काय? तू मरतोस तू मर, मी घरात बसून आहे. पाठीमागून वार करायचा म्हणजे पाठिंबा. भारी सांगितलं राहुलने एकदम. पाठीमागून वार करणे म्हणजे पाठिंबा देणे. अरे प्रश्न तुमचा आहे, आमचा आहे, सगळ्यांनी इथं बसायला पाहिजे. काय अडचण आहे, काय सोय आहे करायला पाहिजे. परवा आम्ही इथे मंडप लावायचा विषय केला, आपले इथे इन्चार्ज पोलीसचे आले, मंडप नाही लावायचा. मी विचार केला पण थोडा जाऊ द्या, लोकांमध्ये पण धग नाही, लोकांनाही पडेल नाही आणि मग आपणच फारतो कुठेतरी त्या आगीच्या समोर ते म्हणता ना वाती समोर गेला ते बारीक, तिकडचं सोडून देऊ आपण. शिरसगाव फाटा तिकडचा तो चिरापाली फाटा ना, सापतपाली फाटा, पाली फाटा, तोही सोडून दिला. वाघेऱ्याला आपण गप्प बसतो. अंकोली पण काय अजून डोक्यात घेतलेला नाही. रस्ता बंद करायला 5च लोक फार. किती? 5च लोक. त्याला मग ती लाईन बदलावी लागेल. आणि जर असं आपल्याला कोणी कफलक समजत असेल, साधं समजत असेल, वेळ समजत असेल आणि कमी समजत असेल तर कमी लोक पण चमत्कार दाखवून देतील. आणि हे आपण पाहतो. शिवाजी महाराज आपण म्हणतो ना, राज्य केलं त्यांनी, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. तर शिवाजी महाराजांचं सैन्य कोण होतं? कोण? मराठी. मराठा फक्त अधिकार गाजवायला. त्यांचे सगळे लढेंगे जितेंगे. अरे आमच्या मागण्या मान्य करा. कोण म्हणतो कोणा नाही, अरे आमच्या मागण्या मान्य करा. देशाचे हक्क आमच्या बापाचे असतात ना, आपल्याच बापाचा. कोणताही तुमचा आम्ही आता इथं लॉ अँड ऑर्डरचा विचार करणार नाही. तो तुम्ही पाहायचा, गुन्हे दाखल करा, जेलमध्ये न्या, लाठीचार्ज करा, गोळीबार करा, तुमच्यात काय दम असेल ते करा. आम्ही आजपर्यंत शांत होतो, आता शांत बसणार नाही. कारण आमच्या उरावर बसून इथं आणि चला बा तिकडं, मग तुम्ही आदिवासी नाही का? म्हणजे तुम्ही पॉलिटिक्स करायची आणि आम्ही काय करायचं कळतं ना. आम्ही जे प्रश्नासाठी बसतोय त्याला डायल्यूट करायचं, त्याला वेगळं करायचं, त्याला कमी दर्जा द्यायचा आणि मग तुमचं राजकारण चमकवायचं. आता लोक शहाणे झालेत, कोणी वेडा राहिलेला नाही. आता जे येडा बनवला आजपर्यंत बनवला, आता कोणी येडा बनणार नाही. जे आहे, जो हक्काचा आहे तो हक्कच राहील, जो लढायचा तो लढणार, जो लढणाऱ्याच्या बाजूचा राहील तो त्याच्या बाजूचा राहील. उघड गोष्ट आहे. आणि म्हणून
आता पैसा बंद, कोंबड्या बंद. त्या पेठ तालुक्यातील काही लोक त्यावेळेस बळी गेले. सरकारने काहींना फाशी दिला आणि ते गोळीबारात मेले का नाही माहित नाही. हा साहेब, दोन्ही अधिकारी आले. साहेब, तुम्हाला आमची विनंती आहे, जे प्रशासन आहे, कलेक्टर असेल, कलेक्टरचा बाप असेल, जे अधिकारी आम्हाला सगळे पाहिजे. तुम्ही एसपी ला सांगा नाही तर डीजी ला सांगा. आता आमचा विषय संपला. आम्ही मंडप लावणार, खुर्च्या लावणार, इथं जेवण करणार. एखाद्याने दीड शांत ह्या आमचा पेशाचा प्रश्न आहे. नोकर भरती झाली पाहिजे. पेशाशी संबंधित जेवढे अधिकारी आहेत, आदिवासी भागातील पेशा कायदा लागू होण्यासाठी जेवढे अधिकारी असतील सगळे अधिकारी आम्हाला इथं आता पाहिजे. जर आले नाही, आता अल्टिमेटम अजून दिलं नाही, आम्ही नंतर अल्टिमेटम देऊ. बी अलर्ट, तुम्ही तयारीत नका. SRP काय तुमची असेल, प्लॅटून सगळे आणा, आम्हाला काही पडेल नाही. खाऊ, दवाखान्यात जाऊ, इथं पडू, जे होईल ते होईल. थोडं अरे कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे, जे बाळ राहतं त्याची स्वतः पैसा भरती. अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही. आदिवासी